प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 14 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. सुरुवातीला आपण बघतोय म्हणजे मागच्या भागात त्यांनी एवढंच दाखवलं, पोटे सर सुजलेत आणि विशाल त्या इराला सांगणार होता सगळं काही खरं, पण तो नाही सांगू शकला. नेहमीप्रमाणे काहीतरी त्यांनी चुकवलं. तर आता ही इरा निघालेली असते हॉस्पिटलला, तेव्हा आरोला कोणाचा तरी कॉल आलाय आणि तो इराला पटकन आवाज देतो. इरा म्हणते, काय रे आरो दादा, काय झालं? मग आता आरव सांगतो, अगं आपल्या हॉस्पिटलमध्ये एका पॉलिटिशियनची म्हणजे एका राजकीय नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि ते या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेत आणि ते खूप चांगले नेते आहेत, असं आरव त्या इराला आणि बयोला सांगत असतो. आता टी व्हीवरची न्यूज लावतो तो, तर न्यूजमध्ये तेच दाखवत असतात की यांच्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट झालेत आणि त्यांना गोळी लागली आहे. बयो म्हणते, हे तर फार चांगले आहेत, आपल्या हॉस्पिटलचं उद्घाटन यांच्याच हाताने झालं होतं. आता तिथे शुभमकर या सगळ्या रिपोर्टर्सला वगैरे हँडल करतात आणि आता बयो म्हणते, बापरे, बाबा एकटे हॉस्पिटलमध्ये आहेत, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायला हवं, बाबा एकटे सगळं कसं मॅनेज करतील? इरा म्हणते, हो बरोबर आहे तुझं बयो, ए तू जरा विशालची काळजी घेशील का? आम्ही जाऊन येतो बाबांकडे हॉस्पिटलमध्ये, इरा आता सुमनला सांगत असते. मग आता आरव, इरा, बयो सगळेच्या सगळे निघालेत हॉस्पिटलमध्ये जायला. सुमन म्हणते इराला, आता काही काळजी करू नकोस, मी आहे घरी. तर आता बघा प्रेक्षकांनो, इथे हॉस्पिटलमध्ये त्यांनी बराच म्हणजे हंगामा आहे असं दाखवलंय. या आता मालिकेचा टर्न काहीतरी वेगळाच झालेला आहे आणि मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो. परवा मी प्रोमो पाहिला, एका नवीन कलाकाराची एंट्री झाली आहे आणि त्याचा लुक एकदम त्या दुष्यंत सारखा आहे आणि तो दुष्यंतचाच मुलगा दाखवला आहे. माझे अंदाज अगदी बरोबर ठरतात. असो, तर आता शुभमकर त्या पत्रकारांना सांगतात की त्यांना गोळी लागली आहे, आम्हाला त्यांच्यावर ट्रीटमेंट करू द्या. आता पत्रकारांना जास्ती एंटरटेन न करता शुभमकरांनी पटकन त्या नेत्यांना म्हणजे कोणीतरी पॉलिटिशियन आहेत त्यांना पटकन त्यांनी ॲडमिट केलं आणि सगळं त्यांच्यावर जे काही म्हणजे उपचार करायचे त्याची तयारी शुभमकरांनी सुरू केली आहे. पण आता हे खूप मोठे पॉलिटिशियन असल्यामुळे त्यांच्या म्हणजे काय झालं, त्यांना ते वाचले, त्यांना कुठे गोळी लागली, हे सगळे प्रश्नांचा भडीमार करण्यासाठी पत्रकारांची खूप गर्दी हॉस्पिटलच्या बाहेर जमली आहे. तर आता शुभमकरांनी वेळ न दवडता पटकन त्यांच्यावर उपचाराला सुरुवात केली आहे. आता त्यांच्या मदतीसाठी इरा, बयो सगळे आहेतच आणि आता इथे त्या कलाकाराची एंट्री दाखवली. आता हा आहे दुष्यंतचा मुलगा. तर आता तो या सगळ्या गर्दीमधनं आतमध्ये जातोय आणि मला वाटलं होतं अगदी तसंच याची एंट्री विलन म्हणूनच झालेली दिसतीये प्रेक्षकांनो. म्हणजे आज तरी मला तसंच जाणवलंय. बघूयात पुढे काय काय घडतंय. आता बयोची आणि त्याची टक्कर होते. बयो त्याला सॉरी म्हणते, तेव्हा तो बयोला म्हणतो, नीट बघून चालता येत नाही का? बयो आता त्याला सॉरी म्हणते आणि म्हणते, सॉरी मी जरा घाईत होते. त्यावर तो म्हणतो, घाईत असली तरी लक्ष असायला पाहिजे होतं तुझं. असो, जगन्नाथ म्हात्रे कुठे आहेत? त्या पॉलिटिशियनचं नाव आहे हे. मग आता तो त्या बयो सांगते वर ओटीमध्ये, पण तिथे जाण्याची परवानगी नाही आहे असं म्हणून सुद्धा ते डायरेक्ट वरती ओटीमध्ये घुसलेत. आता शुभमकर तिथे ऑपरेशन करत असतात आणि हा डायरेक्ट माणूस त्यांच्या मागे येऊन उभं राहतो. आता त्यांना बघितल्यानंतर शुभमकर जरा घाबरतात म्हणजे त्यांना आश्चर्य वाटतं. ऑपरेशन सुरू असताना हे कोण असं मध्येच घुसले आहात? ते म्हणतात, काय हे, कोण आहात तुम्ही आणि असे सूट बूट घालून इथे का आलाय? तुम्हाला कळत नाही ऑपरेशन थिएटरमध्ये येऊ नये म्हणून? गेट आउट. तर आता लगेच हा म्हणतो, दुष्यंत वाघमारेचा मुलगा आहे मी, अभिजात वाघमारे असं त्यांनी त्यांचं नाव सांगितलंय. तर आता शुभमकरांना ते विचारतात, किती % चान्सेस आहे या पेशंटचे वाचण्याचे? शुभमकर म्हणतात 50% चान्सेस आहेत. त्यावरती लगेच तो अभिजात म्हणतो की मग यांना इथून ताबडतोब हलवा. शुभमकर म्हणतात, काय बोलताय तुम्ही? आता तो अभिजात म्हणतो की त्याच्या नातलगांना सांगा की इथून घेऊन जा याला म्हणून. शेवटी शुभमकर म्हणतात, तू जरा बाहेर जा, आपण बाहेर बोलूयात. आता त्यांनी इराला ते सगळं हँडल करायला सांगितलंय. मग आता हा बाहेर आलाय दुष्यंतचा मुलगा. तसंही प्रेक्षकांनो याच्या लुकवरनं तेव्हाच लक्षात येतंय की हा दुष्यंतचाच मुलगा आहे. असो, तर आता दुष्यंत आणि त्या अभिजातमध्ये थोडेसे वाद होतात. आता शुभमकर म्हणतात, तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? एका पेशंटवर उपचार न करता ऑपरेशन थिएटरमधनं बाहेर जायला सांगतोयस? अरे, अशानं तो पेशंट दगावणार नाही का? पण हा अभिजात जरा स्पष्ट वक्ता आहे प्रेक्षकांनो, म्हणजे त्याला जरा थेट बोलायला आवडतं. तो म्हणतो की तुम्ही जर अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये या पेशंटवर सर्जरी केली, तेही जास्ती डॉक्टर अवेलेबल नसताना, काही पुढे मागे झालं तर कोण जबाबदारी घेईल या सगळ्याची? शुभमकर आता एकदम शांत होतात. अभिजातचं असं म्हणणं असतं की मी कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. शुभमकरांचं असं म्हणणं असतं, आपण पेशंटवरती ट्रीटमेंट करतो त्याचा जीव वाचावा म्हणूनच ना, आणि रिस्क घेतल्याशिवाय आपण त्यांचा जीव कसा वाचवणार? त्यावरती अभिजात म्हणतो, मी हे ऑपरेशन होऊ देणार नाही, मला हे असली कुठल्याही रिस्क घ्यायच्या नाही आहेत. शुभमकर म्हणतात, अच्छा, म्हणजे इथल्या स्टाफवर आणि तुमच्या हॉस्पिटलच्या डॉक्टर्सवर तुमचा विश्वास नाही आहे? तर
त्यावरती तो जरा ॲटिट्यूड देतोय आणि शुभंकरांना म्हणतोय माझे डॅड आता परदेशात आहे आणि या हॉस्पिटलची जबाबदारी माझ्यावर आहे. उद्या जर का हा पेशंट मेला आणि यांच्या कार्यकर्त्यांनी जाळपोळ केली, हॉस्पिटलला आग लावली, तर याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? त्यावरती आता शुभंकर निरुत्तर झालेत आणि बयो यांचं बोलणं ऐकते आणि आता बयो या दोघांचं बोलणं ऐकते. शुभंकर म्हणतात आतापर्यंत आपण सगळे अप्रुव्हल घेऊनच हे सगळे उपचार वगैरे करतो. त्यावरती हा अभिजात म्हणतो की आता तुमचे हे जे अप्रुव्हल वगैरे आहे ना ते सगळं बदलायचं. या हॉस्पिटलमध्ये मी सांगेल तोच शेवटचा शब्द असेल. शुभंकर त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करत असतात की अरे बाबा, आपल्याला काय हवंय ते महत्त्वाचं नाहीये, पेशंटला काय हवंय ते महत्त्वाचं आहे. तुझ्या रूल्सवर कसं काय काम करणार आम्ही? त्यावरती हा अभिजात म्हणतो की मग म्हणूनच सांगतोय ना की त्यांना त्यांच्या पेशंटला घेऊन जाऊ द्या. इतक्या कमी वेळामध्ये आणि इतक्या कमी डॉक्टर्स अवेलेबल असताना मला या पेशंटवर ट्रीटमेंट मुळात करायचीच नाही आहे. आता बयोमध्ये बोलते आणि म्हणते हे बघा, आपण 50% चान्सेस घेऊ शकतो. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत उगाच वेळ जाईल. आपण कशासाठी ही चर्चा करतोय? आता हे विचारतात अभिजात की ही कोण आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. मग आता बयो म्हणते मी या कॉलेजची स्टुडंट आहे. मग आता अभिजात म्हणतो तुला मॅनर्स नाही आहेत का? 2 डॉक्टर्स बोलत असताना मध्ये का बोलतेस? आता हे शुभंकर म्हणतात गरज आहे म्हणून बोलते ती. या परिस्थितीमध्ये आपण पेशंटला हलवू शकत नाही. या सगळ्यामध्ये पेशंटचा जीव जाऊ शकतो. मग आता ही बयो पण समजवते त्या अभिजातला की पेशंट मरणाच्या दारात आहे, आपण असं नाही करू शकत. आपण चर्चा करण्यापेक्षा त्याच्यावर उपचार करूया. पण हा अभिजात मात्र विनाकारण आणि मुद्दाम अडवणूक करतोय असं दिसतंय. तर आता बघा तेवढ्यात तिथे इरा येते आणि त्या पेशंटची कंडिशन शुभंकरांना सांगते. मग आता अभिजात म्हणतो तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, या सगळ्याची जबाबदारी तुमची आहे. त्या पेशंटला काही झालं तरी तुम्हीच जबाबदार असणार आहे. आता शुभंकर बयोला म्हणतात चल बयो. आता ते ओटीमध्ये तिला बोलवत असतात तेव्हा हा अभिजात म्हणतो मला माझी कॅबिन दाखव ग. शुभंकर म्हणतात काय हे? अहो मला तिची गरज आहे आतमध्ये, तिची मदत लागेल मला ओटीमध्ये. मग आता तो म्हणतो की मी दुष्यंत वाघमारेचा मुलगा आहे, मी हेड आहे या हॉस्पिटलचा, मला केबिन कुठे हे कळलंच पाहिजे आणि ही मुलगीच दाखवणार मला. तर आता शुभंकर म्हणतात बयो तू आतली सगळी तयारी केली आहेस ना, जा मग पटकन यांना केबिन दाखव आणि लवकर ये. आता बघा प्रेक्षकांनो, म्हणजे जरा स्ट्रेट फॉरवर्ड दाखवलाय हा. असो, तर आता इकडे हे जे पॉलिटिशियन आहेत ज्यांना मारले गेले त्या म्हात्रे साहेबांना, त्यांच्या विरोधक आहेत हे, यांनीच त्यांना मारायचा प्रयत्न केलाय. तर आता हे साहेब त्यांच्या सेक्रेटरीला म्हणत असतात असा कसा वाचला तो म्हात्रे, तुमचा निशाणा चुकलाच कसा? आता तो माणूस म्हणत असतो अहो साहेब मी बरोबर निशाणा मारला हो, पण असे कसे वाचले तेच कळत नाही आहो, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दवाखान्यात. त्यावरती हे म्हणतात की काही झालं तरी तो म्हात्रे वाचला नाही पाहिजे, काही करा पण त्या म्हात्रेला आजच्या आज संपवा, तो आपल्यासाठी खूप घातक आहे. आणि आता त्याला धमकी पण देतात ते या माणसाला की तू जर काम केलं नाही तर तुझ्या फॅमिलीला मी जिवंत सोडणार नाही. त्यावरती आता तो घाबरतो आणि म्हणतो साहेब असं करू नका हो, माझे मुलं बाळं अहो असं काय करताय, मी इमानदारीने काम करतो. मग आता तो माणूस म्हणतो मग काही कर आणि हॉस्पिटलमध्ये कोणी असेल तर त्याला सांग आजच्या आज तो म्हात्रे मेला पाहिजे. आता असं बोलल्यानंतर तो जरा विचार करायला लागतो आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे इथे पोटेचं नाव घेतलं जातं. आता पोटेला आपण सांगू असं तो माणूस सांगतोय. तो माणूस आपलं काम नक्की करेल, आजच्या आज तो म्हात्रे नक्की संपेल साहेब. मग आता तो म्हणतो काही करा, वाटेल तितके पैसे द्या, पण तो माणूस आज वाचला नाही पाहिजे. आता असो, तर आता ही बयो त्या अभिजातला केबिन दाखवते आणि म्हणते सर हे तुमचं केबिन आहे, मी आता निघते त्यावरती आता हा अभिजात म्हणतो काय हे? आता तो एसीचं बटन वगैरे लावून बघतोय, ते सगळं बंद असतं. आता एवढ्या दिवसापासून बंद आहे, ही कॅबिन म्हटल्यावर जरा खराब असणारच. पण अभिजात चिडतो आणि म्हणतो ही काय पद्धत आहे, काय हे सगळं साफ कर. पण आता बयो त्याच्या या कामाला नकार देते. त्यावर अभिजात म्हणतो का ग, डॉक्टर आहेस म्हणून तुला साफसफाईचं काम सांगितलं नाही, म्हणजे तशी तर तू स्टुडंटच आहे, साफसफाईचं काम सांगितलं तर नाही म्हणतेस का? तेव्हा बयो म्हणते नाही तसं नाही आहे, आम्ही गरज पडली तर पेशंटचे बेडसुद्धा साफ करतो याच युनिफॉर्ममध्ये, पण सर काय ना सध्या गरजेचा प्रश्न आहे आणि माझी गरज सध्या ओटीमध्ये जास्ती आहे. तर आता हा अभिजात म्हणतो तुला काय वाटते महत्त्वाचं नाही आहे, हे सगळं हॉस्पिटल मी चालवतो आणि मला जे पाहिजे ते महत्त्वाचं आहे. आता बयो त्याला सांगत असे की मला तिकडेच जाऊ द्या, तिकडे माझी जास्ती गरज आहे. पण आता तो बयोला डायरेक्ट धमकी देतो असं म्हणायला हरकत नाही आहे.
तो बयोला म्हणतो, तू एक ट्रेनी मेडिकल स्टुडंट आहेस आणि तू म्हणजे डॉक्टर होशील की नाही ते सुद्धा माझ्यावर अवलंबून आहे. तुझी तिकडे जायची काही गरज नाही, तिकडे सगळे अनुभवी डॉक्टर आहेत. पण आता तरी सुद्धा बयोने खूप हुशारी केली आहे आणि आता त्या चव्हाण काका आहेत ना त्यांच्या ऑफिस म्हणजे सॉरी हॉस्पिटलमध्ये कामाला, त्यांना आवाज दिलाय आणि म्हणते की चव्हाण काका यांना काय हवं नको ते बघा, मी आलेच. आता हे चव्हाण काका विचारतात, सर तुम्हाला काय हवंय, काय आणून देऊ? तर आता तो म्हणतो की मला काही नकोय, मला माज उतरवायचा आहे या सगळ्या डॉक्टरांचा. अरे देवा हा दुष्यंतचा काय सांगू आता प्रेक्षकांनो, दुष्यंतपेक्षा वरचढ दिसतोय. आता बघा प्रेक्षकांनो, या ट्रीटमेंट चालू असते या पेशंटवर, तेव्हा पोटे सरांना त्या पॉलिटिशियनचा दुसऱ्या फोन येतो आणि पोटे सर त्याच्याशी बोलत असतात. हां बोला. आता तिकडनं पोटे सरांना ऑफर आली आहे की या म्हात्रेंना मारायचं, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला हॉस्पिटलचा डीन करू आणि खूप सारे पैसे देऊ, 10 लाख रुपये कॅश देऊ. आता या पोटे सरांचे डोळे गरगर फिरलेत आणि पोटे सर म्हणतात की काय सांगताय, मला तुम्ही हॉस्पिटलचा डीन कराल? आता तो माणूस तिकडनं म्हणतो, हो तुझे दिवस फिरून जातील. आता पोटे सर म्हणतात, हो ते सगळं ठीक आहे हो, पण रिस्क आहे यामध्ये. मग त्यावर हा माणूस त्याच्या ओरडतो, रिस्क आहे म्हणून तर तुला सांगतोय ना बे, नाही तर आम्ही काम नसतं केलं का? मग आता पोटे सर म्हणतात, अजून काय मिळेल मला या बदल्यात? तर आता तो माणूस त्याला टोमणा मारतो आणि म्हणतो, बेट्या तू विनाकारण डॉक्टर झालाय, आमच्या फील्डमध्ये आला असता तर जास्ती कमवलं असतं तू. त्यावर पोटे म्हणतात, हो बरोबर आहे तुमचं, तसा मी विचार करतोय राजकीय क्षेत्रामध्ये जाण्याचा. आता ते म्हणतात, जास्ती बोलू नकोस, काम करणार आहेस का ते बोल पटकन. तर आता पोटे सर म्हणतात, बरं बरं मी बघतो सांगतो तुम्हाला विचार करून, आणि करणारच आहे ते काम. असो, पण आता त्यांनी फोन ठेवून दिलाय आणि आता विचार करताय, मी हॉस्पिटलचा डीन होणार, माझे दिवस पलटणार, सगळं हॉस्पिटल माझं ऐकणार, असे दिवा स्वप्न ते आता रंगवत आहे. आणि आता विचार करतात की त्या म्हात्रेला मारायचं काम आपण हाती घेऊया आणि आज रात्री त्याचं काम संपवून टाकूया. असो, तर आता इकडे शुभंकरांनी सगळ्या म्हणजे या पोरांना बोलवलंय. एकटे शुभंकरच तिथे डॉक्टर सध्या अवेलेबल आहेत प्रेक्षकांनो. आणि आता यांना टेन्शन आलंय शुभंकरांना, कसं करायची ट्रीटमेंट, काय करायची. खरं तर यावेळेला विशाल त्यांच्यासोबत असायला हवा होता असा ते विचार करत असतात. पेशंटला गोळी लागली आणि ती खूपच डीप केलेली आहे. आता हे मेडिकलचं काय जे आहेत ना ते डिस्कस करत असतात. बयो म्हणते, बाबा आपण गोळी काढली तर नर्व्सवर परिणाम होईल वगैरे वगैरे, ऑपरेशन करणं रिस्की. आता शुभंकर म्हणतात, ऑपरेशन तर करावंच लागेल, दुसरं ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. आणि बरं झालं तुम्ही सगळे इकडे आलात, पण आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हे ऑपरेशन सक्सेसफुल करावं लागणार आहे. आता सध्या डॉक्टर अवेलेबल नाही आहेत जास्ती, मला तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे. मग आता हे सगळेजण दिलासा देतात शुभंकरांना, सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तयार आहोत. मग आता शुभंकर म्हणतात की आपण खूप काही शिकणार आहोत या ऑपरेशनमधनं, म्हणजे तुम्हाला शिकायला मिळालं असतं, आता तुम्ही तयार व्हा. मग आता ते विशालचं नाव काढतात, विशाल असायला हवा होता. तेवढ्यात विशाल येतो तिथे आणि आता शुभंकर सरप्राईजच होतात. खरंच प्रेक्षकांनो, डॉक्टरांची लाईफ किती अवघड असते ना, म्हणजे ऊन वारा तहान अगदी दुखणं खुपणं काहीही बिचाऱ्यांना सुट्टी घ्यायची परवानगीच नसते. आता विशाल तिथे शुभंकरांच्या समोर बसतो. शुभंकर त्याला थोडेसे रागवतात, तू काय आलास, तुला गरज आहे आरामाची. विशाल म्हणतो, सर मी ती न्यूज बघितली आणि मला राहावलं नाही, मी अशा केसेस आधी हँडल केल्या आहेत, मला तुम्ही जरा रिपोर्ट वगैरे दाखवाल का पेशंटचे, मी व्यवस्थित हँडल करू शकतो ही केस. आता शुभंकर त्याला रिपोर्ट दाखवतात. मग विशाल ते सगळं चेक करतो आणि म्हणतो, सर ॲक्च्युली हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड आहे, या एक्सरेनुसार वगैरे ती जी गोळी लागली आहे ना त्यांना, ती लंग्स आणि हार्टच्या बाहेर आहे जरा. मला वाटतं आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण सगळे एकत्र मिळून हे काम करूया. सो गाईज, आर यू रेडी? मग आता हे सगळेच जण एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि आता बयोकडे तो बघत असतो. बयो हात ठेवताना जरा कचरते, पण तरीसुद्धा डॉक्टर म्हणून ती पटकन विशालच्या हातावर हात ठेवते आणि हे सगळे ठरवतात काही झालं तरी ते पॉलिटिशियन म्हात्रे आहेत ना त्यांना वाचवायचं. असो, तर प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथे संपवलाय. तर पुढच्या भागात त्यांनी दाखवलंय पोटे सरांच्या मदतीने जे विरोधक आहेत ते त्या हॉस्पिटलमध्ये घुसलेत त्या म्हात्रेंना मारण्यासाठी. पोटे सर सांगतात की ते त्या बाजूला ॲडमिट आहे आणि आता तिथे हा दुष्यंत सरांचा मुलगा, इरा आणि बयो तिघंजणं काहीतरी डिस्कस करत असतात. तेवढ्यात आता हे मारेकरी तिथे पोहोचतात, म्हणजे हातात त्यांच्या बरंच काही अस्त्र आहे आणि कोणी दिसल्यावर त्यांच्या अंगावर ते ॲसिड फेकणार असतात. तिघेही जण तिथेच असतात, त्यामुळे आता हे सगळे मारेकरी या तिघांच्या अंगावर ॲसिड फेकत असतात आणि विशेषतः त्या वाघमारेच्या मुलाच्या अंगावर म्हणजे त्या अभिजातच्या अंगावर ॲसिड फेकणार असतात. तेव्हा बयो त्या ॲसिड कॅच करते आणि त्या वाघमारेचा जीव वाचवते.
काय म्हणता प्रेक्षकांनो, या उपकाराच्या बदल्यात वाघमारे बयोशी जरा नीट वागेल का? नक्की कमेंट करून कळवा. आणि मालिका खूप छान ट्रॅकवर चालू आहे. आता या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला रोज न चुकता येईल. रोज रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करून ठेवा. छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा डेली रिव्ह्यू एन्जॉय करा. आजचा भाग कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.